सर्वांना जय योगेश्वर. श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 26वा श्लोक. भगवान श्रीकृष्णाद्वारे आत्म्याची नित्यता आणि जन्ममृत्यूच्या चक्रावर एक तार्किक दृष्टिकोन मांडलेला आहे. तो आपण आज अभ्यासणार आहे की हा श्लोक आपल्या जीवनात किती उपयुक्तता आहे ते आपण बघणार आहोत. तर पहिला आपण श्लोक असा आहे की अतचैन्य नित्यजातं नित्यवा मनसे मृतं तथापि तो महाभावो नैवं शोचितुमर्हसि. या श्लोकाचा आपल्या जीवनातील काय अर्थ आहे तो आपण जाणून घेऊया. पूर्ण व्हिडिओ पहा. माहिती चांगली वाटली तरच चॅनलला सबस्क्राईब करा, अन्यथा करू नका. चला आपण अर्थ बघूया. अर्थ असा की जर तू या आत्म्याला नेहमी जन्म घेणारा आणि नेहमी मरणारा मानत असशील, म्हणजे शरीरासोबतच सर्व काही संपते असे मानत असशील, तर तरीही महाभावो म्हणजे अर्जुना तुला शोक करण्याचे काहीच कारण नाही. आजच्या युगातही या श्लोकाची उपयुक्तता आपण काही मुद्द्यानुसार समजून घेणार आहोत. अनिश्चिततेचा स्वीकार. अनिश्चिततेचा स्वीकार आपल्याला सांगितलेला आहे. म्हणजेच आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा अशा गोष्टीचा ताण घेतो ज्या आपल्या नियंत्रणात नसतात. हा श्लोक शिकवतो की तुम्ही आध्यात्मिक असा किंवा पूर्णपणे तार्किक असा, बदल हा निसर्गाचा नियम आहे. जे निर्माण झाले आहे त्याचा अंत निश्चित आहे. ही वास्तविकता स्वीकारल्याने मानसिक शांती मनाला नक्की मिळते, हे श्रीकृष्णानं सांगितलेलं आहे. मुद्दा क्रमांक 2 आहे अतिमोह किंवा आसक्तीचा त्याग. आपण अनेकदा आपल्या यशाशी, नात्याशी किंवा वस्तूशी इतके जोडले जातो की त्या गमावण्याची भीती आपल्याला सतत सतावत असते. श्रीकृष्ण म्हणतात की जर तुम्ही जीवनाकडे एक निरंतर चालणारी प्रक्रिया, कंटिन्यूस प्रोसेस म्हणून पाहिले तर अपयश किंवा नुकसानीच्या वेळी तुम्ही कोलमडून पडण्यापासून 100% वाचू शकता. मुद्दा क्रमांक 3 सांगितलेला आहे प्रॅक्टिकली व्यावहारिक दृष्टिकोन. हा श्लोक त्यांच्यासाठी सुद्धा आहे की ज्याचा पुनर्जन्म किंवा आत्म्यावर विश्वास नाही. श्रीकृष्ण तर्क देतात की जर तू फक्त शरीरालाच सर्वस्व मानत असशील तरीही रडणे व्यर्थ आहे, कारण जी गोष्ट नाशवंत आहे तिचा नाश होणे अटळ आहे. हे आपल्याला वर्तमानात जगण्याची आणि आपल्या जबाबदाऱ्यावर लक्ष केंद्रित करण्याची प्रेरणा देते. मुद्दा क्रमांक 4 शोकातून मुक्ती आणि कार्यक्षमता. जेव्हा आपण एखाद्या नुकसानीवर, म्हणजे करिअर, आर्थिक किंवा वैयक्तिक नुकसान, कोणत्याही प्रकारचं नुकसान असो, एखाद्या नुकसानीवर अतिशय दुःख व्यक्त करतो तेव्हा आपली काम करण्याची क्षमता कमी होते. हा श्लोक आपल्याला भावनाच्या गर्तेतून बाहेर पडून आपल्याला कर्तव्यपथावर, आपल्या ड्युटीवर पुढे जाण्याचे धैर्य देतो. बघा किती मोटिवेशनल आपल्याला या श्लोकातून 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्णाने सांगितलेले आहे ते आताही आपल्याला तंतोतंत लागू होतं. श्रीमद भगवद्गीतासारखा मार्गदर्शक या जगात कोणी नाही. श्रीकृष्णासारखा गुरु या जगात कोणी नाही. भगवद्गीता वाचा, आपण कधीही दुःखी होणार नाही आणि कधी खचून जाणार नाही. बघा किती छान सांगितलेलं आहे या श्लोकामध्ये आपल्याला. जन्म आहे तर मृत्यू अटळ आहे. कोणतीही गोष्ट तयार होते असते, तयार झालेली वस्तू कधी तिचा नाश होणार आहे, ही गोष्ट अटळ आहे. जन्म आहे म्हणजे मृत्यू अटळ आहे, याच्यावर दुःख होण्याचं कारण नाही, हे आपल्याला श्रीकृष्णानं सांगितलेलं आहे.
त्यामुळं ते सांगितलं आहे की दुःखी होण्याचं कारण नाही आहे. आपण आपल्या कर्तव्य, आपल्या जबाबदाऱ्या आपल्या जोरानं आपल्या पार पाडायच्या आहे. ही छान आपल्याला विचार सांगितलेला आहे. आजच्या धावपळीच्या या डिप्रेशनच्या काळात हा श्लोक एका प्रॅक्टिकली फिलॉसॉफीसारखा काम करतो. जीवन आणि मृत्यू, लाभ आणि हानी हे सर्व काळाच्या प्रवाहाचा भाग आहे. त्यामुळे यांच्यामुळे आपल्या वर्तमान कर्तव्याचा त्याग करू नये अशी शिकवण हा श्लोक आपल्याला देतोय. चला तर मित्रांनो, हा श्लोक ही माहिती जर तुम्हाला चांगली वाटली असेल, तुमच्या मनाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या श्लोकाची जी आपण माहिती बघणार आहोत ती तुमच्यापर्यंत नक्की मिळेल. असेच आपण भगवद्गीतेच्या श्लोकाचे आजच्या जीवनात काय उपयोग आहे हे आपण घेऊन येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब